लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू सावी आणि विनूला सांगत असते की चला आपण आपल्या रूममध्ये जाऊ. मात्र ते दोघेही काही ऐकत नाही. मात्र सिंधू त्यांना समजावते आणि मग त्यानंतर ती त्या दोघांना घेऊन रूममध्ये जाण्यासाठी निघते. मात्र त्याच वेळी राणीचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ती मोठ्याने सिंधूला आवाज देत थांबवते. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तर राणी पटकन सिंधूजवळ जाते आणि तिला म्हणते की कुठे निघालीस तू, चल माझ्यासोबत. मात्र सिंधू तिला सांगते की मला एक काम आहे. मात्र राणी तिचं काही ऐकत नाही आणि ती सिंधूचा हात पकडूनच तिला राघवजवळ घेऊन जाते. तर इकडे अन्वी विनू आणि सावीला सांगते की आता इथे एक बोरिंग स्पीच होणार आहे, त्यामुळे तुम्हाला खूप कंटाळा येईल. त्यापेक्षा मी तुम्हाला एक छान मूवी लावून देते, ती तुम्ही बघा. आणि ते ऐकून सावी आणि विनू खुश होतात. तर अन्वी पटकन त्यांना रूममध्ये घेऊन जाते. तर इकडे राणीची अवस्था बघून घरातील सर्वजण काळजीत पडलेले असतात. राजश्री रत्नाकरला म्हणत असते की मी राणीला तिच्या रूममध्ये घेऊन जाऊ का. मात्र रत्नाकर म्हणतो की नाही, वेळ भेटल्यानंतर मीच राघवला सांगेल आणि तो स्वतः राणीला इथून घेऊन जाईल. त्यावर राजश्री म्हणते पण तोपर्यंत सगळ्या पाहुण्यांसमोर आपलं नाक कापलं जाईल. मात्र रत्नाकर म्हणतो की इतक्या पाहुण्यांसमोरून राणीला असं घेऊन जाणं बरोबर दिसणार नाही. आणि रत्नाकरचं हे बोलणं ऐकून राजश्रीचा नाईलाज होतो. तर दुसरीकडे राणी सगळ्यांना सिंधूची ओळख करून देत म्हणते की या आहेत डॉक्टर सिंधू सावंत, विनूच्या डॉक्टर. पुढे ती म्हणते की यांच्या उपचारामुळे माझा विनू आता बरा होणार आहे, स्वतःच्या पायावर व्यवस्थितपणे चालायला लागणार आहे. आणि मग ती सगळ्यांना सिंधूसाठी टाळ्या वाजवायला सांगते आणि तिचे आभारही मानते. सिंधू मात्र काहीच बोलत नाही, ती खाली मान घालून उभी असते. राणी मात्र सगळ्यांना म्हणते की मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. त्यावर राघव तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण राणी काही ऐकूनच घेत नाही. आणि मग त्यानंतर ती एका माणसाकडे इशारा करत म्हणते की मगाशी तुम्हीच कुजबुजत होता ना की सिंधू राघवची बायको आहे. अगदी खरं आहे, पण ती राघवची एक्स बायको आहे. आता राघवचं आणि माझं लग्न झालं आहे, तो माझा नवरा आहे. आणि मग त्यानंतर ती राघवच्या जवळ जाते. तर त्याच वेळी पार्टीमध्ये आलेली अजून एक बाई म्हणते की सिंधू राघवची एक्स बायको आहे हे माहिती आम्हाला, त्यामुळे तू काहीतरी आम्हाला नवीन सांग. आणि तिचं ते बोलणं ऐकून घरातील सर्वजण रागातच तिच्याकडे बघतात. तर मधू हसतच म्हणत असते की हो, मी तुम्हाला सगळं काही सांगणार. आणि ते ऐकून सिंधू आणि राघवला धक्का बसतो. सिंधू राणीचा हात पकडत म्हणते की मिसेस रत्नपारखी, तुम्हाला आरामाची गरज आहे, तुम्ही प्लीज रूममध्ये चला. मात्र राणी तिचा हात झटकते आणि तिला म्हणते की तू या सगळ्यापासून दूर राहा. त्यामुळे सिंधू काहीच बोलत नाही. मात्र राणीचं हे वागणं बघून सगळ्यांनाच वाईट वाटत असते. आणि त्याच वेळी अन्वी तिथे येते. सिंधूने इशारा केल्यानंतर ती मधूला तिच्या रूममध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. मात्र राणी काही तिच्यासोबत रूममध्ये जात नाही. शेवटी अन्वी म्हणते की विनू तुला आवाज देत बोलावत आहे. मात्र राणी म्हणते की त्याला सांग मी नंतर येईल, कारण आजचा दिवस फक्त माझा आणि माझ्या नवऱ्याचा म्हणजे माझ्या राघवचा आहे. आणि तिचं ते बोलणं ऐकून रुक्मिणी रागातच ऋतुजा आणि ऋतुराजकडे बघते. तर ते दोघे खाली मान घालूनच उभे असतात. ऋतुराज म्हणत असतो की या सगळ्याला आपण कारणीभूत आहोत आणि त्यावर ऋतुजासुद्धा हो म्हणते. तर रुक्मिणी रागातच त्यांना सांगते की हे सगळं काही फक्त तुमच्यामुळे होत आहे. आणि त्यावर ते दोघेही खाली मान घालून हो म्हणतात. मात्र आता पुढे काय करायचं हे त्या तिघांनाही कळत नाही. तर इकडे राघव राणीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र राणी काही ऐकूनच घेत नाही. ती सिंधूला म्हणते की तू प्लीज आमच्यासाठी 4 शब्द बोल. आणि ते ऐकून तर सगळ्यांनाच धक्का बसतो. ऋतुजा घाबरून रुक्मिणीला म्हणत असते की आत्तापर्यंत राणी सिंधूबद्दल जे काही बोलली आहे त्याचं सिंधू उक्त काढणार. मात्र सिंधू म्हणते की मिस्टर अँड मिसेस रत्नपारखी, तुमचं मॅरिड लाईफ खरंच खूप आनंदामध्ये जाओ. तुम्ही अगदी मेड फॉर इच अदर कपल आहात आणि तुम्ही कायम असेच आनंदात राहा. तुमच्यासाठी मी नक्कीच बाप्पाकडे प्रार्थना करेल. आणि सिंधूचं ते बोलणं ऐकून घरातील सर्वजण तिच्याकडे बघतच राहतात. राघवचे डोळे नकळतपणे भरून येतात. तर राणी सिंधूचं कौतुक करत म्हणत असते की सिंधू तू खरंच खूप छान बोललीस. तर त्या पार्टीसाठी आलेले लोकही म्हणत असतात की खरंच सिंधू खूप मोठ्या मनाची आहे. आणि त्याच वेळी रुक्मिणी पुढे येते. ती सगळ्या लोकांना म्हणते की इकडचं वातावरण खूपच सिरियस झालं आहे आणि या सगळ्यामध्ये खूप वेळही गेला आहे.
खूप उशीर झाला आहे, त्यामुळे आता आपण जेवण करून घेऊ. आणि मग ती रत्नाकर आणि रिषभला सगळ्या लोकांना डिनरसाठी घेऊन जायला सांगते. सर्वजण तेथून गेल्यानंतर सिंधू रुक्मिणी, ऋतुराज आणि ऋतुजाला म्हणते की या सगळ्यामागे तुमचा हात आहे हे माहिती आहे मला. मिसेस रत्नपारखींची ही अवस्था फक्त तुमच्यामुळे झाली आहे. आणि त्यावर रुक्मिणी तिला विचारते की तुमच्याकडे याचा काही पुरावा आहे का? त्यावर सिंधू म्हणते हो आहे पुरावा. गुन्हेगाराच्या चेहऱ्यावरचे हावभाव, मात्र हा पुरावा ग्राह्य धरला जात नाही. आणि मग ती रुक्मिणीला म्हणते की तुम्ही फक्त आता एकाच गोष्टीचा विचार करा की जर ही गोष्ट घरच्यांना समजली तर काय होईल. आणि त्याच वेळी इकडे राघव मधूला समजावत असताना अचानक तिचा तोल जातो. त्यामुळे राघव पटकन तिला सावरतो. मात्र त्या दोघांना एकत्र बघून सिंधूला खूप वाईट वाटत असते आणि त्यानंतर ती तेथून निघून जाते. त्यानंतर राघव राणीला त्यांच्या रूममध्ये घेऊन येतो. राणी अजूनही राघव जवळ जात गाणं गात असते. त्यामुळे राघव तिला समजावतो आणि बेडवर बसवतो. मात्र राणी राघवचाही हात ओढून घेते आणि त्यालाही बेडवर बसायला सांगते. आणि त्यानंतर ती राघवच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणते की आज मी खरंच खूप खुश आहे, कारण तू माझ्यासाठी डान्स केला, गिटार वाजवली, गाणंसुद्धा गायलं. मात्र त्यावर राघव काहीच उत्तर देत नाही. तर राणी त्याला म्हणते की राघव, जेव्हा जेव्हा मी तुझ्या डोळ्यात बघते ना, तेव्हा तेव्हा मला खूप प्रेम दिसतं, पण ते प्रेम माझ्यासाठी नाही तर सिंधूसाठी असतं. आणि ते ऐकून राघव आश्चर्याने मधूकडे बघतो. तर मधू म्हणत असते की राघव, तू कितीही खोटं बोलला ना तरीही तुझे डोळे खोटं बोलत नाही. मला माहीत आहे अजूनही तुझं फक्त सिंधूवरच प्रेम आहे. मात्र त्यावर राघव काहीच बोलत नाही. तो राणीला म्हणतो की चल, खूप उशीर झाला आहे, तू झोपायला हवं. मात्र राणी काही ऐकत नाही. ती राघवला म्हणते की मला तुला फक्त शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. आणि नाईलाजाने राघव म्हणतो ठीक आहे, विचार. आणि त्यामुळे मधू त्याला विचारते की समजा एखाद्या सिच्युएशनमध्ये तुला माझ्यामध्ये आणि सिंधूमध्ये निवड करायची असेल तर तू नक्की कोणाची निवड करशील? मात्र या प्रश्नाचं राघव काहीच उत्तर देत नाही. आणि त्यामुळे राणी म्हणते की तू गप्प आहे, याचा अर्थ तू नक्कीच सिंधूची निवड करशील. आणि त्यावर राघव म्हणतो पण मुळात अशी सिच्युएशन का येईल? आणि त्यावर राणी हसतच म्हणते की लाईफ का क्या भरोसा. आणि त्यानंतर ती राघवच्या खांद्यावर डोकं ठेवूनच झोपी जाते. तर दुसरीकडे रुक्मिणी ऋतुजा आणि ऋतुराजला म्हणत असते की मी तुम्हाला एक साधं काम सांगितलं होतं की फक्त त्या सॉफ्ट ड्रिंकमध्ये दारू मिक्स करायची आणि ती सिंधूला प्यायला द्यायची. मात्र तुम्हाला ते सुद्धा नीट जमलं नाही. आणि त्यावर ऋतुराज म्हणतो पण वहिनी, यात आमची काय चूक आहे? राणी अचानक मध्ये आली. तर ऋतुजा म्हणते हो ना वहिनी साहेब, आम्हाला काही करताच आलं नाही. त्या राणीने एका घोटात ग्लास रिकामा केला. तर रुक्मिणी म्हणते आता जे झालं ते जाऊ दे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट घरात कोणालाही कळता कामा नये, राघवला तर मुळीच नाही. मात्र त्याच वेळी राघव तिथे येतो. त्याने या तिघांचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यामुळे तो रुक्मिणीवर खूप चिडतो. तो रुक्मिणीला म्हणतो की काकू, तू असं काहीतरी करशील यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. आणि त्यानंतर तो रुक्मिणीला खूप सुनावतो. तर रुक्मिणी म्हणत असते की राघव, मी जे काही केलं ते तुझ्या भल्यासाठीच केलं. मात्र राघव म्हणतो की नाही काकू, तू जे काही केलं ना ते फक्त तुझा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी केलं, कारण तुला सिंधूला या घरातून बाहेर काढायचं आहे. आणि आज दारू पिल्यानंतर तिने जो काही तमाशा केला असता त्यानंतर तुझं हे काम सोपं झालं असतं. आणि त्यावर रुक्मिणी म्हणते हो, म्हणूनच मी हे सगळं काही केलं. आणि त्यामुळे राघवला काय बोलावं तेच सुचत नाही. तर ऋतुजा म्हणत असते की खरं तर हा सगळा तमाशा त्या सिंधूमुळेच झाला आहे. ती जर परत पार्टीत आली नसती तर हे सगळं घडलंच नसतं. मात्र त्यावर राघव काहीच उत्तर देत नाही. आणि त्यानंतर त्याला समजतं की सिंधू सावीला घेऊन कुठेतरी निघून गेली आहे. त्यामुळे तो काळजीत पडतो आणि त्यानंतर तो लगेच सिंधूच्या पाठोपाठ जातो. दुसरीकडे सिंधू सावीला घेऊन मंगेश ज्या हॉटेलमध्ये राहत असतो तिथे आलेली असते आणि घडलेला प्रकार आठवून ती खूप रडत असते. त्यामुळे मंगेश तिला नक्की काय झालं आहे ते विचारतो. सिंधू त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि त्यामुळे मंगेश तिला धीर देत तिचा हात हातात घेतो. परंतु त्याच वेळी राघव त्या ठिकाणी येतो आणि सिंधू मंगेशला एकत्र बघून त्याला धक्का बसतो. त्याला आत्तापर्यंत घडलेला सगळा प्रकार आठवत असतो आणि तो मनाशी म्हणतो की डॉक्टर सिंधू सावंत खरंच मूव्ह ऑन झाल्या आहेत. आणि मग तो
तेथून निघून जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू राघवला म्हणत असते की काल काही गडबडीत मला तुमच्यासाठी आणि मिसेस रत्न पारखींसाठी गिफ्ट आणायला जमलं नाही, पण आज मी गिफ्ट घेऊन आले आहे. आणि मग ती ते गिफ्ट आणायला रूममध्ये जाते. मात्र सिंधू नक्की काय गिफ्ट देणार असा प्रश्न राघवला पडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब